गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी हे राणी अगं ते धूर तिकडे घे की कुठं चाललाय माझ्या दूर हा लागला लागला काय लागला दाजी बोट आणि कुठं घासताय ब्रश कुठं आहे अगं ब्रश हा अगं ब्रश आहे ना काल कुत्रा असं तोंडात घेऊन फिरत होता माझा ब्रश काय डोक्यावर पडल्यागत बोलताय बघा खरंच असं कुठं होतंय का काही अगं तसंच असं राणी आता कुत्र्याने माझ्या ब्रशनी त्याने तोड धुतलं तर मला आता असं डोळा लागणार ना बरं आहे तुम्हाला ती ताई बडी ती चांगली गोष्ट आहे हा ना? बरं, जाऊ द्या आता काय करायचं नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आता खरेदीला जायचं आता काय काय घेणार मला थांब घ्या काय दाची काय येड लागले अगं मग ते मुलगे आत गेलो कसं खरेदी करणार नाही का हा काय म्हणत होती मला खरेदीला यायचंय चला आता खरेदीला हा. आणि आता आयला तू काय इडीबिडी झाली का ग सारखं तुझी शॉपिंग तुझी झाली का बायकोची शॉपिंग आईला या शॉपिंग मी मरून जायचं एका दिवशी हळू बोला नाही तर तू आली म्हणे काय चाललेलं माझं कौतुक आमचं कुठं काय चाललंय तवा होय ना? राणी काय म्हणते अगं मी काय म्हणलं नवीन वर्ष आता चालू झाले काहीतरी खरेदी घ्यावं तर म्हणा तुमचं रोजच चाललंय म्हणा ये थोबड तिकडे काय दिन एक ठेवून त्या पोरीच्या अंगावर थुकताय का काय अगं नाही तसं नाही मग? बायको काय करताय काय तुम्ही तर नेमकं काय शकताय अगं जरा आपले हे हा पाणी गरम करीत होतो हा बर हा. नशीब एक तरी काम जमतय तुम्हाला आणि मग काम काय लय जोरात असतात आपले हाय की नाही बर मी काय म्हणते हा म्हण की कशी झाली तुमची पार्टी हा गाडी मात्र एकदम फर्स्ट क्लास झाली बर का असं बर हा मग चिकन बिकन खाल्लं असल वाह, चिकन बाबा हा. असं चिकन असं मटार इकडून रस्ता नुसत्या बोट्याच बोट्या हा? पण काय खाल्लं तेच कळलं नाही गाड्या मला तर हा ना मांजरीचे हात होते का बोकडाचे पाय होते हा? ते काही का असा ना बायको चव लागत होती मात्र बर मी काय म्हणते पार्टी रात्री होती ना तुम्ही 5 वाजता काय करत होते 5 वाजता हा तिथं जाऊन 5 ला काय करत अगं होते त्याचं काय झालं हा. आता ती आपली कोण निवडून आलती हा सपना हा मग आबानी आता ती पार्टी आणि ही पार्टी 35 ची एकत्रच ठेवली बर आणि आबानी 30 बोकडा असे कापले होते अशी हा. तुला सांगतो ह्या पातीला एक बोकड ह्या पातीला एक बोकड तिकडच शेपूट इकडं मुंडक इकडं काय आलं काय आलं ग तुला असं ठेवलं होतं आणि 5 वाजल्यापासून आम्हाला तिथं थांबवलं हा. लक्ष ठेवा आणि शिजतंय का नाही पण मी आणि पांडव सारखं जायचं पातेलं उघडून बघायचं शिजलंय का 2 घास खायची मी खाल्लं ना गेला असेल पोटात होय पोट बीट भरला असेल अरे, एकच नंबरला हा? का अहो, काय लाज वाटते का तुम्हाला हा कसं निर्लज्ज माणूस जन्माला आलाय काय माहिती ती सपना माझ्या विरोधात तिथं उभी राहिली आणि ती जिंकून आली म्हणून तिच्या नावाचं चिकन खायला गेलेत होय तुम्ही तिथं पार्टी करायला गेलेत बायको इथं पडली तर तुम्हाला काय नाही घेणं देणं अगं बायको आता 35 ची पण होती ना त्याच्यात मिक्स 31st ची पार्टी रात्री काय केलं हो तुम्ही काय झालं रात्री हा काय लक्षातच नसन आपल्या आता मला काय माहिती बायको नाचले बिचले का हो तुम्ही हा नाचले का डान्स मायला त्या ऋतिकला फेल करला असं नाचत होतं मी कसे नाचले टोंगड्यावर खरू कर यम्मा यम्मा चुम्मा चुम्मा बर. दे दे मला हा नाही 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 गायचंय काय का होतं मग? तसं बायको नाचले ना हा. तुम्हाला अक्कल आहे का साध्या अंगावरती कपडे तरी ठेवले होते का तुम्ही नाचताना तुमचे सगळे व्हिडिओ तर मोबाईल वरती आले तर गाव बघायला लागले तुम्हाला काय बोलती लाज वाटली पाहिजे तुम्हाला
एक अंगावरती कपडे ठेवलं नाही, शर्ट काढली, पॅन्ट काढले, बनेल काढले, नशीब ती अंडर पॅन्ट राहिली त्या आबांनी अडवलं म्हणून, नाही तर ती बी काढून नाचले असते. एवढं कसं हो तुमचं भान हरत? आता पिया लवकर. दारू किती पिले होते? एवढे आपले हा? 1.5, 2, 4 खंबे. 1.5, 2, 4 खंबे एवढी दारू पिले तुम्ही हा? आणि जाऊन गटारीत लोळले. येतोय अंगाचा. आम्ही दोघी जाऊन तुम्हाला घेऊन आलोय. पण ते नशीब तुम्ही आहे ना उलटे झोपले होते, कळलं का? त्या गटारीमध्ये ना असे उलटे लोळत होते आणि तुमचे आहे ना ते अंडर पॅन्टीचे आहेत ना बरं भोकं बघून मी तुम्हाला ओळखलंय की तुम्हीच आहेत म्हणून, नाही तर ते पण ओळखलं नसतं. तू दिला सोडून आणि माझ्या भोकावरून मला ओळखलं. नको नको केलं या माणसाने. तुम्ही सुधरत कसे नाही हो हा? बरं ते जाऊ दे ना बायको. अख्ख्या गावामध्ये तुम्ही इज्जत घालून ठेवली पार माझी. नको नको केलंय. अगं ते मरू दे. पाणी गरम झालं का ग राणी? पाणी गरम झाले का? मी काय म्हणते, ऐक जरा माझं ऐक. मी काय म्हणते, नवीन वर्ष चालू झाले. तुम्ही आहे ना आता एक चांगला असा संकल्प घ्या. संकल्पना? हा, संकल्पना नाही संकल्प बोलले मी, कळलं का? संकल्प घ्या. बोला माझ्या माग माग. माग माग आ पुढे तर ये ना तू. म्हणून मी मारते बर का. मार खायचा नसेल ना तर गप बसा जरा. मी काय सांगते ते माझ्या माग माग बोला. बोला. मी खोटं बोलणार नाही. कवा? बोललेच आम्ही पुढे बोललेच. खोटं बोलणार नाही. हा, मी दारू पिणार नाही. मी दारू पिणार नाही. तिला काय सांगताय मला सांगा इथं. नाही पिणार रे बायको. हा नाही पिणार. त्याच्यानंतर मी कमवायला सुरुवात करीन. कमवायला? हा बर मी कमवायला सुरुवात करीन. आणि हा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा संकल्प, इथून पुढं मी बायकोचा मार खाणार नाही. बोला. बर बर ठीक आहे. मारच नाही ना खायचा. ठीक आहे हा. बाबा, तो पण मान्य आहे. संपले का तुझे सगळे संकल्प? हा संपले. ए, पाणी गरम झालं का राणी? हा झाले. चल दे आता संडासला जातो जरा. काय गरम पाणी पाहिजे नव्हे तुम्हाला संडासला? अगं बायको त्याचं काय आहे? हा काय आहे? मला आहे मुळव्यान हा आणि गार पाणी असं लागलं का असं लई चिवतंय गं. आ. बर म्हणजे गरम पाणी नेलं का कसं जरा हा. रिलॅक्स वाटतं. रिलॅक्स वाटतंय. अहो तुम्हाला अक्कल आहे का? हा? अक्कल आहे तुम्हाला? बाई गो सगळं पाणी सांडलं. नको नको करून ठेवलं. इकडे या इकडे या इकडे या. तुम्ही हाताला या जरा माझ्या हाताला या. अगं बायको, हाताला या. उचल, उचल बायको मला. हा? कळतं तुम्हाला? कळतं? गरम पाणी घेता आपण काय जागीरदार चावलं ते का? गरम पाणी संडासला घ्यायला लागले तुम्ही. जा लवकर काम उरकून या तुमची. गरम पाणी घ्यायला लागले, सगळंच पाणी सांडून ठेवलं. निघा लवकर. बाई 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 काय करावं ना या माणसाचं मला तेच कळत नाही. राणे आत्ताच संकल्प घेतला तुझ्या समोर, इथून पुढं मी बायकोचा मार खाणार नाही. आणि लगेच तोडला, खाल्लाच मार. बरोबर आहे. तुझा नवराच आहे तसला दलिंदर बोड्याचा. काय करणार? दलिंदर नाही महादलिंदर आहे. नको नको केलंय. बघ ते पाणी तापलंय का बघ. घेऊन ये चल. सगळं सांडून टाकलं इथं. नको नको करून ठेवले या बाबांनी. वैताग दिलाय पार. तात्या जांभळ्या देत नको बसू. मला बी चालवत रस्त्याची. मला का बोलून घेतलं सांग मला. अरे आता काय तुला सांगू आब्या. आता मी बसलो होतो बाबा, म्हणलं काय मी लांबून म्हणलं हा एकटाच चाललाय वनवाशावाने आपलं. ये बाबा. मी 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 बोल सगळं. मग कोण आहे तू? अरे गावाचा नौकोट नारायण आहे त्याच्या वेळेला जागीरदार. मला तू वर बसू म्हणतो का? अरे आब्या वनवासीच आहे तू. तुला आहे का बायको? तुला ह्याच्या त्याच्या बायको कुठं बघावं लागते. बाकीचा इशू काढू. काय म्हणे बरं मग कसं काय झाली 31 डिसेंबरची पार्टी? पार्टी आधी सांग नंतर हास. आहे ना. अरे भावड्या पार्टी करा फक्त आबाडीच. बर पंचकृषी मध्ये आणि पंचायती समितीला माझी पोरगी निवडून आली. हा. किती गावची माणसं? अरे 10 गावची माणसं आली होती. पार्टी पेपरात सगळी पेपरात धडकली. पेपरात बातमी? पेपरात बातमी होती. म्हणजे पंचकृषीतले लोक आलते का? आता काय सांगायचं? 400-500 लोक. 400-500 मग 400-500 मग किती होईल? फालतू. अरे तिथे तुझी हिंडाई होती. वाढायलाच असतील अरे तेवढी. अरे वाढायला काय सांगायचं तुला. हा. 400-500 नाही रे, 5000 लोक होते. 5000 लोक पुढेच आणि एवढ्याला तू मटण केलतो? मटण. अरे आईला आबा किती बोकड लागले रे? 3. अरे 5000 लोकांना 3 बोकड बापाने केलते का? अरे नाही नाही, ते बोलले मी अरे 30 होते. तुझी बोकड ना? तिची बाळ होती. म्हणजे 5,000 लोकांना तुम्ही बोकड लावलं म्हणायचं. बोकड लावलं ना खायला. तेच के. लावलं. बर बर बर. आणि दारू तर सगळ्यांना दारू बोलायचंच नाही. पाण्यावानीच पाणी दारू बोलायचं जेवायची पाहिजे ती. असं जगानेच वाटायचे का? अरे पाहिजे ती. हे बघ एखाद्या म्हणला बियर एखाद्या क्वार्टर एका देशी हातपट्टी काय जागल ती किती प्या. बरं ते बाकीच जाऊ दे. आपली गॅंग आलते का? पांड्या सध्या बिद्या ही
आपली गँग हा. पांड्या आता का अरे ते हराम खोराला मी काय सांगितलं की आपला कार्यक्रम 7 वाजता चालू करायचा 5 वाजता दत्त म्हणून हजर 5 वाजता आली 5 वाजता एकटेने आले हा. 5-25 बिन कामाची घेऊन आले बर मग? आणि त्यांना आता म्हणलं आता आलेच आहे एक काम करा म्हणलं तुम्ही ते मटण शिजत हा. त्या भाकरीवाल्या बाया लक्ष द्या. लक्ष द्या हा, हा. एवढं त्यांना मी सांगितलं मग? काही ना म्हणलं तुम्ही काय करा दारू पिणारे लोक आहेत, त्यांना व्यवस्थित दारू पैसे द्या. दिलं का लक्ष? आता काय सांगायचं लक्ष द्यायला पांडुरंग शेठ सारखे जायचे गिरट्या मारायच्या मटणाच्या त्या पातेल्यासमोर जायचे बघायचे आणि खायचे यायचे दुसरा जायचा आणि बघायचा खायचा यायचा 3 किलो ह्यांनीच खाल्लं म्हणजे शिजलं का बघाय जायचे जायचे. आणि खाऊन यायचे खाऊन यायचे आता खाऊ दे संध्याकाळी पिलती काही पिले पांढरा प्यालता का अरे बोलले का बोलण्याचं पिल्लू का? पांड्या हा. अरे एक नंबर बेवडा तो अरे नाही रे त्याचा पांढरा नाही लागते नाकावरची माशी उठत नाही पांढराच्या त्या चुकून पांढरंग नाव ठेवलं चुकून हा. रावणागत वागणूक कस काय अरे काय पियतय माणूस ते पांड्या अरे पांड्याला म्हटलं एक पॅक घे हा बरं घे दुसरी घे हा. आता पांड्याने खंबाच घेतला लावा गटा तो गाता आता काय सांगायचं हा. अरे पेला ते पेला छान बसा हा. एका कोपऱ्यात बसलं खाल्लं पडलं काय वाटत नाही बरोबर. त्या बायला तो उठला ना पांड्या पांड्या? त्याला फक्त मी काय म्हणलं पांढरंग तुम्ही पी एवढंच बोललो तुझ्या बापाची पितो का म्हणला अयो. मला म्हणला डायरेक्ट मला तोंडाव म्हणलं तुझ्या बापाची पितो का हे नकट्या मला नकट्या म्हणला काय खरं बोल लोक त्यो अरे म्हणजे पांढरा अरे पांडवा बोलला अयो, मग? अरे म्हणलं अरे पांडवा अरे काय कुठं बोलतोय आबाशी बोल हो ना आबा म्हणला अरे म्हणलं 15 वर्ष जेलमध्ये कसली जेलमध्ये काढली म्हणलं तू काय करत नाही म्हणलं अरे बा तोंड मिशी वडली माझी मिशी पांड्यानी? पांड्यानी मिशी वडली आईला म्हणजे एवढी ड्युरिंग चलते आता काय काय पांडवाची? ते प्यालं नाही रे. प्यालं पांडवाला अहो, म्हणलं चटीत एक- मुतलं काय 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 त्याच्या खायला ते नाही, एक गोष्ट माझ्या लक्षात आली काय यायला जर कोणाला भांडायचं असेल ना हा. पांडवाला पाजायची हा, खरं. कामच होऊन जाईल कामच होऊन जाईल नाही बेकार एवढं काय. बरं, पांडवाचं सदाशिव तर ठीक होते का बोलू नको का? सध्याचं नावच काढू नको त्याचं तो काय आता? पांडवा परवडला हा सध्या म्हणजे हे गरम वार हा. वारच गरम अरे एकदा त्यांनी जी सुरुवात केली ना आल्यानंतर 5-5:30 प्यायला हा. मग काय थांबतोय होय तो नुसता पित होता? नुसता पित होता जायचा 2 तुकडे खायचा यायचा प्यायचा इतका फुल झाला ऑर्केस्ट्रावाले आले हा. गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला अहो ह्यांनी काय त्या बायामध्ये घुसायचा हा. बायांना बाजूला सारायचा हाच नाचायचा अयो मग बरं काय शर्ट काढी हा. नाचन मग काय तर पायजामा काढी नाचन हा. बनियन काढी नाचन सध्या? सध्या हा. अरे अंडरवेअर काढायला लागला थांबवला हा. 4 माणसांनी धरला बरं हाणला बेंदा नाही त्याला अरे कोणी. मारला ना कोणी हाणला? आता काय त्यांनी काय केलं दारू प्याला हा. ती कपडे अशी टाकली हा. आणि त्या बाहेरला पाणी इचरायला गेला आतमध्ये मेकअप चालला होता ना हा मागचा. हा 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 त्या बायांना म्हणला काय पाणी पाहिजे का थंड पाहिजे का आणि त्या बाया त्याचे कपडे घालतात असाच सोळा याला 5 वाजता उठून घरी हा एवढं झालं बे. आता लई धिंगाणा एक नंबर पार्टी एक नंबर पेपरामध्ये टाकलं अरे आब्या आला तुझा पार्टीचा सगळा अहवाल आमच्या कानावरती आला का नाही? आले ते टाळी. किती टाळी काय द्यायची हरामखोरा बांडगोळा तुला काय आखलीचा भाग आहे का हा अरे पेपरात बातमी आली हा. मरणाचा गोंधळ झाला नंगा नाच केला पेपरमध्ये बातमी आली की आबाने पार्टीमध्ये नंगा नाच केला अरे पिऊन दारू धिंगाणा काय घालताय त्या ऑर्केस्ट्रावाल्या बायांना काय करताय छेडताय काय पेपरात आले तुमचं सगळं हे आले नाही रे काय चांगली बातमी आली बघितली तुला एवढा तुझा पैशाचा उतारा ना तर यायला चांगल्या कामासाठी पैसा वापर ना गोरगरे मला घर बांधून दे तुला काय करायचं तर हे कर का लोकांना दारू पाजर हे कर अरे बारक्या पोराला दारू प्यायला शिकवलं तू पार्टीतून आलीच सगळी. काय कशाला अरे काय करतोय गोष्टीचं भांडगोळा हा ते पांडवा कधी पियत नाही हा. एकदा पियाला तर कसं धिंगाणा घातला माहिती ना धिंगाणा कवा पण पियाला माझ्या जायला गोडा लावला हा लावला का नाही हो. आता इथून पुढे सांगतो बाबा ती 31 डिसेंबर झालं गेलं सोडून दे आता नवीन वर्ष चालू झालंय जरा चांगला संकल्प मनाला कर बरं. नवीन वर्षाचा दुसरं सोड. खोटं बोलू नको अजिबात नाही. दारू पिऊ नको अजिबात नाही. आणि लोकांना पाजू बी नको अजिबात नाही. आलं लक्षामध्ये हो, हो, हो. त्याच्यानंतर दुसऱ्याच्या आया बहिणीकडे वाईट नजरेनं बघू नको अजिबात नाही. हा तुला नाही, लय गाण काय नाही नुसतं म्हणू नको ते करायचं सगळं करायचं वय हे संकल्प संकल्प आलं करा लक्षात? बरं काय करशील? संकल्प करतो काय करणार? हे बघ कुणाकडे वाईट नसरीने बघायचं नाही बायांकर बायांकडे बघायचं नाही आणि त्यानंतर कुणाशी वाईट बोलायचं हा. नाही कुणाशी भांडणं करायची नाही हा. आणि कधी खरं बोलायचं नाही हा, खरं नाही आपलं खोटं बोलायचं नाही. हा, आलं खोटं लक्षात? बोलायचं. आलं, हा, लक्षात. संकल्प मला हे हो, हो, करायचा हो, आणि पुढच्या वेळेस 31 डिसेंबर साजरा करायचा नाही आलं नाही, लक्षात? हा, मग परत बेवडी करतो लोक नाही, 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 नाही. आलं लक्षात ना माझा मी एकटा करेल बाबा चल जा उठ चहाचं. चहा जा तुझ्या घरी जाऊन पे पळ उठ हा, इथं जाऊ? तुझ्या लोकांना मोकार नको ते बारक्या पोरांना वाईट नाद लावतोय नाही खरंय तुझं. गायबाना कुठला संकल्प करतोय नाही जाऊ द्या मरू द्या त्याच्या आईला ह्या आब्याने अख्खं गाव बिघडावलंय आपला आपण जाऊन चहा तरी प्यावा त्याच्या आईला त्याच्या
अगं थांब ग पोरी पुरी राणी, अगं थांब थांब थांब. आईला काय त्याच्या आईला घाई गडबडीत असते बरं. तू काय बाबा अहो, थंडी वाजली आबा. थंडी वाजायला लागली मग खरं? मग. अये, काय? अगं, म्हणजे ते शिकुटी जाऊन बसावं कुठं आहे शिकुटी? नाही की आता. नाही का? नाही. धाव दे बोर्डे गेली चिकुटी पण राणी काही म्हण त्याच्या आईला तुला बघितलं प्रफुल्लित वाटतं बरं का. हा त्या गावाकडनं आल्यापासून हा कमीत कमी नाही म्हणलं 5 किलो वजन त्याच्या आईला कमी झालंय. आणि तू गावात नसली आम्ही जुरीला बसलो माझं 5 किलो कमी झालंय तुझं वाढलंय बरं का. हा. माझं वजन वाढलंय वाढलंय खरंच. नाही टॉप काहीतरी दिसते बरं का. म्हणताय. नाही टॉप दिसते बरं का. आणि तुमचं वजन कमी झालंय. हा आता तू नव्हती गावामध्ये मग झुरी जायचं ना माझं म्हणून. असं वाटत नाही. हा. फार मोठाला डेरा दिसल्याने दिसतंय. येणीस का आता बघ आता बघ. बघा हा. आता बी तसंच दिसतंय डेऱ्यावानीच. असू दे. हा विनोद सोडून दे. मला सांग राणी 31 डिसेंबर कसा गेला? कसला 31 डिसेंबर? काय ना कशाचा जा गेला आमचा? हा दाजी म्हणला हा. जेवायला हॉटेल मध्ये घेऊन जातो, हा. तयार होऊन बसा. अरे वा. आलोच म्हणला जाऊन. दाजी म्हणला हा सगळ्या हा. आलो म्हणला, ती बिचारा तिकडच गेला. काय सांगते? अहो काय करणार, आलाच नाही घरी. अरे, दुसऱ्या अरे. दिवशी त्याला गटारामध्ये पडलेला होता हा. चक. आणि मग आणला उचलून. काय करणार मग? अरे आईला काय 31 आणि डिसेंबर. काय तर कोण पाजवलं होतं कोणी नाही, त्याचा मुडदा गाडला. अरे. बावळट अरे. दलिंदर कोण होता काय अरे माहिती. शिव्या भेटलाच अरे पाहिजे. शिव्या नाही द्यायच्या शिव्या नाही द्यायच्या. का? यायच काय सध्या माझ्याकडे आला होता 31 डिसेंबरला सध्या माझ्याकडे आला. मग तुमच्याकडे आला हा. येऊ द्या, हरकत नाही. मग त्याला पाजवली कुणी? अरे कोण्या माकडाने पाजवली अरे तेच माकड कळेना. आईला शिव्या नाही द्यावा. काय 31 डिसेंबरला काय तात्या सध्या पांड्या गावातली 4-5 टाळकी माझ्या खाली. हा. आता गावातला नऊ कोट नारायण कोण? तुम्ही? मी हाय का नाही हा. पैशावाला माणूस मी ना. आम्हाला म्हणजे आबा 31 डिसेंबर आहे काहीतरी हो द्या. मी म्हणलं चला हो ती 5-25 हजार रुपये खर्च होतील. कोणाला काय लागेल ते प्या म्हटलं नाही का. एखाद्याला दारू लागेल दारू प्या, एखाद्याला काय आपलं हे मेरिंडा लागेल मेरिंडा प्या, दूध प्या, काय लागेल ते प्या म्हटलं. म्हणजे ही गटारात पडायचा आमचा दाजी हे तुमच्यामुळे वय. अगं नाही का काय एकटेच नाही हा मग? आता ते कसं आहे माहिती का फुकटचं मिळलं की सध्या भाऊ धावला असेल गंमत येते. त्या सगळ्याला फुकटची मिळली हा. लई पेत होतो. काय आम्ही सगळ्यांनी जो प्लॅन केला हा. 31 डिसेंबरचा मस्तपैकी सगळं आणून ठेवलं होतं. आता ती पोरं काय म्हणली मला की आबा काहीतरी गाण्यांचा कार्यक्रम होता मग ऑर्केस्ट्रा मागवला. लगेच फोन केला आपल्या तिकडे पुण्यातून लगेच ऑर्केस्ट्रा आपल्या तिथं. मग धांगड दिघा सुरू झाला 31 डिसेंबरला. ऑर्केस्ट्रा ठेवला होता तुम्ही? लय मोठा ऑर्केस्ट्रा काय बाया बिया त्याच्या आईला डान्स मस्तपैकी चालला होता. अरे वा. आता काय झालं सध्या दारू प्याला 1 पॅक प्याला 2 पॅक प्याला आणि मग सध्या पिसाळा ना. हा. साध्या पिसाळा मग साध्या काय डान्स करायला लागला. त्या बायांना गाणं लावून दिलं. बायांना मग सारायचा सध्या डान्स करायचा. हो अगं पहिल्या तर कपडे काढली त्यांनी, हा? शर्ट काढला, अरे देवा. पॅन्ट काढली, नाचायला लागला. हा. मी म्हणलं चला 2-4 पॅक झाले असतील नाचत असेल. तात्या मी म्हणला जाऊ दे मुर्दी नाचू दे. ते झालं नाही कुठं सगळ्यांनी बनियन काढलं. अरे बापरे. लागला सगळे नाचायला. गाणं लावले की सगळे एक आयटम करायला हे असा नाचायचा. अरे 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 अरे. त्यानंतर त्याने अंडरपॅन्ट मग मी त्याला म्हणलं बास आता अंडरपॅन्ट नाही काढायची. एवढंच ठीक अरे आहे. देवा, असं केलं दाजी? एवढं दारू प्याला की त्या बाहेर नाचून दिलं नाही. अहो कोणाचं ऐकाय तयार नाही. सगळ्यात ते चिकन बिकन हे सगळं सांडून टाकलं. तरी म्हणलंच हे अंडरपॅन्टीवरच पडलेला होता. ती बी बरं झालं नशीब ताईनच आता ओळखला. काय सांगायचं तुला पाठ खायला थोडं गार वाटायला हा. लागलं. मग त्याचे कपडे गुंडाळले आणि त्याला तुझ्या त्या घराच्या बाजूला लावून सोडला. कुठं घरी नाही आला. आम्हीच आणला सकाळी उचलून. हो हा गटरात पडलेला होता, सगळं थोबाड भरलेलं होतं मग चिकला. तुम्ही कसं काय ओळखला? ती त्याच्या अंडरपॅन्टीला वेज होती ना, ताईने ओळखला बरोबर. हा. हा. भोक पडली. हा म्हणजे मंजुळ आणि ती भोक मोजली त्याच्यावर कळलं की तो साडी आहे म्हणून. हा हा. आणला दोघीने उचलून. तोंड धुतलं का? धुतलं ना, काळ भर पडलेलं होतं हा, त्याचं. नाही, आता नाही. काय करणार मग? जाऊ दे, पूर्वी- वैताग दिलाय मरणाचा. हा ना काय करणार? त्याच्यामुळे तो 31 डिसेंबर वायाला गेला. हा. तरी पण राणी मी तो फोन केला होता ना ग हा, 31 डिसेंबरला आपण जाऊ. काय आबा, हात लावूनच बोलावं लागतंय अगं का? हात नाही बोलण्याची पद्धत आहे. कसली? मी थोड्या का म्हटलं काय? आपण जाऊ 31 डिसेंबरला मस्त हॉटेलमध्ये जेवण करू खावण काय करू. करणार? मला सांगतो आता माझी पोरगी होती हा. त्या गावातल्या आया बाया होत्या. तू कशाला घाबरली? एवढं लाजण्यासारखं काय नव्हतं. तसं नाही आबा. हा. दाजी काय म्हणला लगेच आलो. हा. मग मला वाटलं येईन जाऊ आता दोघं तिघं पण हा. कुठं तरी जाऊ यावं, पण काय तो काहीच बोलला नाही. म्हणलं जाऊ दे बरं आता. काय केलं 31 डिसेंबरचा संकल्प माझ्या राणीनी? होय? काय नाही केला. काय नाही केला? आता फक्त एवढंच आहे हा. की आता आमच्या दाजीला चांगली बुद्धी द्यावं वा, नवीन वा, वा, वर्षाची, वा. आणि तुम्हाला बी चांगली बुद्धी आता मिळावी. माझ्या बुद्धीला काही राख लागली का काय? ती ढेकळ पडली त्याच्यावर. माझी बुद्धी नाही सांगितली. आबा, कशाची? तुम्हाला ना एवढीच मदत करायची सवय आहे का नाही? हा. त्या सदाबाची आई आहे ना, हा. आजारी पडली. हा.
त्यांना जाऊन जरा नीट करा की. आम्ही असलं सोशल वर्कर काय म्हाताऱ्या कोटाला करत नाही. आणि मग बाई असते की करतो, पोरगी असते की करतो. असं आहे. हा. वा रे वा. तुला काय पाहिजे चांगलं. असेल सांग. काय नको मला. बरं 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 संकल्प आपण नंतर करू की. हो हो चालतंय तर आता काय चालतंय. जाऊ कुठं फिरत. जायचंय आता मला. तुम्ही जा घरी. हो का? हा मग कुठं जायचंय? चालले इकडं ताईकडे. आता ताई म्हणली ना तिकडे जाऊन ब्लाऊज द्यायचं. बरं 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 येते जाऊन मी. जा जा जा. चालते जावा. कधी ना काहीतरी व्हायलाच की आपा. हॅलो साडू, हॅपी न्यू इयर म्हणलं, नवीन वर्ष शुभेच्छा. नाही नाही तुम्हाला अरे हे बरं आहे, आम्ही फोन केल्याच्या नंतर तुम्ही शुभेच्छा देताय. तुम्ही गेला फोन आम्हाला. हा 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 मला माहिती आहे की. बरं 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 न्यू निवायला बी सांगा नवीन वर्ष शुभेच्छा. फोन आला तर म्हणावा. नाही तर परत रागावरच्या फोन नाही केला. चालते चालते. नाही नाही मी अवदान कस लावलाय. मी सकाळपासून काय केलंय, फोन काढलाय हा सगळ्यांना फोन करून शुभेच्छा देतोय. हा ते मेसेज आपल्याला एवढं टाईप करायला जमत नाही ना. बरं चालतं ठेवू का? हा त्या मोठ्या साडूला पण फोन करतो. काय होते नाराज होते रुस्त लगेच माहिती आहे ना. चालते चालते ठेवू का? पाहून दे रावळी पण. सदा ए सदा हो तात्या, इकडे या. आलो आलो आलो. जरा गंमत. तात्या हॅपी बर्थडे तात्या. अरे माझा वाढदिवस आता असतो का? माझा वाढदिवस 7 जून. अहो तसं नाही, ते नवीन वर्षाचं काय राहतं ते. हॅपी बर्थडे. काय राहतं ते? हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. कसं आहे मग नवीन वर्ष? नवीन वर्षाच्या सदाशिव तुला खूप खूप हात ना. नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत. हो. आणि तुझ्या बरोबर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. डबाल. बर सदा मला एक गोष्ट सांग. हा तात्या, अरे मी तर सकाळ धरून दणकाच लावलाय. काय बोलता? दणका पाहिलो म्हणजे म्हणजे फोन करतोय सगळ्या पाहुण्यावर. अरे वा. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. अरे सदा एखादा मेसेज टाईप करून दिलं तेच पाठवतो. मला ते लागलं मला हॅपी न्यू इयर. आयला मी दिला असता बर का, पण मी दुसरी शिकेल. बरं सदा ते जाऊ दे मरू दे. काय काय लोक नवीन वर्षाचा संकल्प करतात चांगलं काय मग तू काय संकल्प बिंकल्प केला का नाही? अहो तात्या असले जोरात संकल्प केले, 3 संकल्प केलेत. काय बोलतो? होय. संकल्प पहिला सांगतो, हा. कधी दारू पिणार नाही. तू कधीच दारू पिणार नाही. हा, पण थोडी कोणी दिली तर सोडणार बी नाही. हे संकल्प आहे तुझं, म्हणजे दारू पिणार नाही. कोणी दिली तर नाही मानणार नाही. दलिंद्र. आणि दुसरं, हा मी कधीच खोटं बोलणार नाही. वा वा हे संकल्प आवडला. आणि कधी कोणाला खरं बी सांगणार नाही. पण तुझं काय पण म्हणजे खरं बोलणार नाही, खोटं सांगणार नाही. असं मग तेवढंच राहू दे की. आणि तिसरा काय जरा महत्वाचं महत्वाचं आहे, मी कधी बायकोचा मार खाणार नाही. तू हा. सदाला का हा संकल्प काय मला वाटत नाही तुझं पूर्ण होईल म्हणून. करणार पूर्ण. करणार. तिसरा संकल्प मी पूर्ण करणार. वा वा हे मला पटलं. वा अजिबात बायकोचा मार खायचा नाही. नाही खायचा. नाही, चांगलं. होय. चांगला संकल्प आहे. हा बरं ते जाऊ दे मरू दे. त्याच्या आईला काल तुझं व्हिडिओ व्हायरल झाल्यात. हायला तुम्हाला कळलं होय? अरे पार्टीला गेला सगळं मला कळालं. धिंगाणा घालतोय धिंगाणा. अरे काय त्याच्या आईला दारू प्याला मूत प्याला मारणारा त्या आबाचा कुत्र्यासारखा. आबाचा म्हणजे आबाने दिलेला दारू पियाला. तिथं आरती त्याच्या बायांच्या पुढे नाचतोय रे. खुश होती बाई. अरे बाय कसे होते काय तुला काय नाचतोय कळतं का? काय बन्या शर्ट काढलाय पॅन्ट काढलाय अंडर पॅन्ट सुद्धा राहिली होती फक्त. आणि तिथं असं जिप काढून नाचते तिच्या आईला त्या बायांच्या अहो तात्या प्यायला होतं थोडंफार आता. होतं थोडंफार गाय बन्या. असलं काय करायचं मी तरी तुला म्हणलं होतं तर ते आम्ही सावध राहा. बरं आता नवीन वर्षाचं हे रेल्वे आले ती का? बी नवीन वर्षाची म्हणते तुम्हाला हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नाही आता मी काय सांगू ते ऐक. आता नवीन वर्ष कुठं दुकानात बिकानात निघाला काय? दुकानात चाललो होतो. मला माहितीये आपली जिंदगीच आहे. पाणी वाहण्यात ज्याला मला आला पाणी वाहो मी आला. दुकानात गेला दळणाला आला पीठ आणाय गेला आणि काय जो पाहुणा आला त्याला आणाय गेला. जिंदगीच गेली माझा आहे आपली. ना संसारच लय मोठा आहे तात्या. आयला बरं आता चालतंय दवाखान्यात ना. नाही दुकानात. दुकानात चाललाय जा व्यवस्थित. हा. आणि हे नवीन वर्ष जे संकल्प जे केलेत का हा. ते जरा तडीसने हा, हा, चालतंय, आलं का? चालतंय. बायकोचा मारबीर खाऊ नाही, नको. नाही, तात्या. हा आता मी काय केले हा. जरा जेवलोय थोडा हा. म्हणजे ताणून देतो उठतच नाही आता इथं बरं, 2-3 बरं, तास. चालतं झोपा. चालतं आणि ओके ऐका गुड की, नाईट. जरा 20 रुपये देता का? कशाला? घेतला असतं जरा नवीन वर्षाची थोडीशी. अरे गाय आता बने सगळं कुठलं. सोडलंय की. हाय. गायला चांगलं गाय बने कुठलं. अरे आराम करायचं काय गाय बनायचं नाही. गाय ठेला पांढरंगा आयला हॅपी न्यू इयर देतो ताणून आता निवांत 2-3 तास. आगा काय काय आणि तू कधी आलीस ग? झाले मला 4 दिवस झाले येऊन. हा का? अगं बाई तू गेली आणि त्या सध्याने अख्ख्या गाव भर करून टाकलं.
की राणीला त्या बिबट्याने नेलंय म्हणून. अगं प्रत्येक जण मला तेच विचारते, तू जिवंत आहेस का मेलीस, जिवंत आहेस का मेलीस. अगं त्या दाजीने ना असं वाटायला त्याचा गळा दाबून मारावा, आणि मी गेलते पण मारायला, मग? पण काय गेला पळून. म्हणजे जाऊ दे आता, कुठं करत बसतीस काय बाई, केलं तर. बघ काय ते आज तुला मारले म्हणून पैसे गोळा करतोय, उद्या लेकरून होईल असं सांगेल सगळ्यांना. बाई, मला तर लय कंटाळा आलाय, त्याचा काय करावं आणि काय नाही तेच कळलं ना. मग 31 डिसेंबरला कुठे गेलती फिरायला? कशाची कुठं जाते, दाजी म्हणला हॉटेलला घेऊन जातो तुला खायला. मग हॉटेलला तर नेहमीच सोड. 31 डिसेंबरची रात्र कशी गेली की काय नाही, की दुसऱ्या दिवशी आम्हीच उचलून आणला त्याला फुल पिऊन पडलेला. काय करणार. सदाला आहे ना, तुम्ही एखाद्या वेळेस आहे ना एखाद्या घरात कोंडून ठेवा, म्हणजे कसं त्याला काय बरं करणार वाटणार. बाई, त्याला किती जरी बोललं ना, आता ताई तर किती मारते बघितली हा ना नाहीस. बाई गं. मग त्याच्यामुळे तर ती मला तर लई राग येते एवढा बघ मार खाऊन एखादा माणूस सुधरत नसल तर त्याला म्हणावं काय? त्यांचा. अगं ती सुधरायचं नाव घेत नाही ना, कुणाला बोलायचं नाव घेत नाही. ती हाय कसला माणूस मला तेच कळत नाही. नाही बाबा, आम्ही गेलतो पबला फिरायला. काय बाई, तुमची मज्जा आहे बाई. भैया साहेब आहेत तुमच्या संग पबला मज्जावर. गेलो, परत 2-3 दिवस जरा बाहेर पण गेलतो. होय. हो. मग आता पुढच्या म्हणजे आता नवीन वर्षामध्ये काही लग्नाचा प्लॅन आहे का नाही? नाही ग, अजून कॉलेजच चालू आहे ना माझं. हा, मग बाई. असं लग्नाचा वगैरे प्लॅन वगैरे तसलं काही नाही. हं. बट नवीन संकल्प चांगला केलाय मी, हा. की आता ह्या वर्षी चांगला अभ्यास करायचा मन लावून चांगले मार्क पाडायचे मला. हा. तुझा काही संकल्प आहे का नाही नवीन वर्षाचा? कशाचा काय बाई, मी एकच संकल्प केलाय बघ दाजीसाठी. काय? नवीन वर्षामध्ये दाजीनं आमच्या ताईच्या हातचा मार खाऊ नये म्हणजे झालं. बाकी काही नको बघ. ते या जन्मात शक्यच नाही. सुधारणार नाही बघ खरंच. ते ह्या जन्मात शक्यच नाही. तू खरंच किती पण नाही. प्रयत्न कर, ह्या जन्मात ते होईतच नाही. होणार नाही, खरं आहे ही गोष्ट. 31 डिसेंबरलाच बघितलं ना त्यांनी किती माती खाल्ली. बघ तेव्हा खरंच. मार खाल्लाच असेल ना त्यांनी. अगं लई हा मग? तिकडून तर पिऊन आला घरात, ताईने धू धुतला कुत्र्यासारखा. वर्षाची सुरुवातच मार खाऊन झाली त्याची. खरं आहे बघ. वर्षभर तो मारच खाणार आता. मारच खाणार. मग कसला संकल्प आणि कसलं काय तुझं? काहीच नाही बाई, मग काय करणार ग आता. कुठवर तरी त्याला सांगावं. ह्या दोघाला सांगून सांगून मला बी लई कंटाळा आलाय. म्हणलं आता जाऊ द्या, आपलं आपलं का आहे ते शांत अरे, त्या जगायचं. मंजुळाला पण जरा सांगायचं, अगं काय सांगावं तिला. ताई तू त्याशी नीट बोलत जा, त्याला नीट समजून सांगत जा, दोघं नीट राहत जा. दोघं एकदमच भांडणं करायला लागली की कुत्रा मांजराला सारखे भांडतात. अगं तसं नाही. मग? ताई त्याला किती जरी समजावून सांगितली का, ती करायचं तेच करते. मग कुणाचं डोकं नाही उठणार, मग खातोय मार. अरे मग त्याच्यावर लक्ष तर ठेवत जा. कसं लक्षात का, लहान लेकरू आहे त्याच्यावर लक्ष ठेवायला. तुम्ही आहे ना त्याची पहिली संगत बघा, कोणा संगे काय संगतीने माणूस बिघडतं. जाऊ दे, मरू दे आता त्यांचं. कुठं घेऊन बसतेस आता आपण. आता त्याचे आपलं कसं मित्र आहे? कोण आहे, तो कोणा संग राहतोय, कोणा संग जास्त असतोय ते बघा. मला तर काय वाटतं माहिती का, त्या पांड्या संग राहून बिघडतोय. पांडवा चांगलं आहे वाटतं की ग. नाही नाही बघ, तू विचारपूस कर जरा. करायलाच पाहिजे बरं हा, का. चल बरं, जाऊ चल. आता घरात. हा, जाऊ. तात्या इथं झोपले तोय. जरा बसत. तात्या घाबरले की मी. थांबा, पडले असते. कोण आहे म्हणायची? लावा लावा, पहिली चष्मा लावा. मंजुळाबाई, मग अगं बाय बाय, तू ये वय. एवढं वजन पडलं पायावर, कळलं नाही का मंजुळा आहे म्हणून. फासकणीच वाद आता काम आहे काय, मांडी घेऊन बसतोय तुला काहीतरी बसते मंजुळा का सदाशिव सारखं काय बोलते आपली. अहो तसं नाही, वजनदार व्यक्ती आहे ना गावातलं, म्हणून म्हणलं. अरे एक तर काय झालं होतं माहितीये हा. का, मी होतो स्वप्नात. हा स्वप्नात 2 राक्षस मला घेऊन चालले होते अशी इकडे इकडे वडत वडत वडत, हा. आणि एक राक्षस बासकनी पुढे आला. मला वाटतं राक्षस बसला काय नो. अयो लय फेर काय तात्या मला राक्षस म्हणताय? वाचलो 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 बाबा. ते माग सराशी इकडे अहो, मागणी व्यवस्थित नाही ना, परत बसले की मग मला उठता यायचं नाही. अगं बाई ग. बसा तात्याकडे आलं की माणसाने रिलॅक्स राहायचं. हा बरोबर. टेन्शन घ्यायचं खाट नाही. जर तुटली ना नाही, तात्या, मी जाईल कामातून. तुटू दे ग, खाट काय तुटली तर आपण 1000 खाटा आणू. अहो पण माझं तंगड तुटलंय ना पहिलंच, मग दुसरं तुटायचं. आईला झोपलो होतो चांगलं. हा. आणि तू नेमकी आले उठवले बाबा. काय म्हणतेस, बरेच आहे काय विषय. अरे हद्दे, काय? हॅपी न्यू इयर. हा हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. वाढदिवसाच्या शुभेच्छा. अहो तात्या, अरे नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हा असं बोला ना, नवीन वर्षाच्या नवीन वर्ष शुभेच्छा. सुरू झालं, आज पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा. हा. मग म्हणलं हॅपी न्यू इयरला म्हणलं आपलं मी म्हणलं पहिलं नवीन वर्ष चांगला आरामशीर झोपा म्हणजे आयुष्यभर आराम मिळेल. पण मी उठवलं का नाही तुम्हाला? नाही तुम्ही उठावलं बा. आवं. बरं काय विषयच काय आणि येण्याचं कारण काय नाही, आपल्या यांना शोधायला निघाले. ह्यांना आमचं हे गॉनकेस, गोनकेस. आमच्या सदाशिवराव. सदाशिवराव हा. तुमचा सणांग.
हा म्हणजे तुमचं ऍटम हा हा? Atom? तुमचा नवरा नवरा हा बरोबर आमचे हे सदाशिवरावला शोधायला गेलात का हा. ते काय बारका पोरगे का त्याला शोधायला जायला त्यांच्या मागच फिरायला लागतंय मला. काय झालं कुठे गेले एक गोष्ट करायला जर पाठवली ना तर ती नाही करणार, पण 4 गोष्टी वाढून ठेवते. आपण काय झालं काय तर आता कुठं दुकानात पाठवलंय मगाशीच त्यांना, म्हणलं काही सामान लागतंय जाऊन घेऊन या. हा. ते तिकडच आणि ते सामान तिकडच आणि सगळं तिकडच. हा खरं सांगू का मग काय काय ऐका की हा काय आहे, मी मागाशी इथंच बसलो होतो हा तर सध्या आला होता माझ्याकडे बर मला म्हणला तात्या हॅपी बर्थडे हा अरे म्हणलं माझा बर्थडे नाही हा. मला म्हणलं हॅपी न्यू इयर हा. म्हणलं तात्या नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बर अरे म्हणलं भावा चांगली गोष्ट आहे हम्म. लय मूड मध्ये वेळ मध्ये होता हा. मला म्हणलं आता मी मस्तपैकी तात्या नवीन वर्षाचं सुरू केलंय आणि तुम्हाला माहित नाही हा. आता माझ्या बायकोने सकाळ सकाळ म्हणला मला काही नवीन वर्षाचे काही संकल्प दिलेत हा बर. मी सगळे संकल्प पूर्ण करणार हा. म्हणलं काय दिलात बाबा तर मला म्हणला आजपासून मी दारू पिणार नाही बर हा कुणी पाहिजे तर थोडी पिणार हा? मग मी परत हाणला त्याला हा. मग मला नाही मी दारूच पिणार नाही बरोबर. मी खोटं बोलणार नाही हा. आणि खरं कधी सांगणार नाही हा? मग परत हाणला त्याला मग म्हणला बरोबर. हा, ठीक आहे चांगल्या गोष्टीचं हा. हा, एवढं सांगितलं म्हणला आणि आजपासून मी सगळे संकल्प पूर्ण करणार हा. तर केले बा त्याने संकल्प बाकी काय मग सगळं तुम्हाला सांगितलं ना पूर्ण केले. हा. हे सांगितलं का की त्यांना एक संकल्प घ्यायला लावलं होतं मी, कोणचा? आजपासून बायकोचा मार खाणार नाही. हा मला हा ते सांगायचं राहिलं हा. मला म्हणला तात्या मी आणखीन एक संकल्प केलाय हा. मी आजपासून बायकोचा मार खाणार नाही हा. बघा आता बनला वर्षभर मी बायकोचा मार खात नसतो वाटतंय का तुम्हाला त्यांच्या गुणांकडे बघून? का? अहो सकाळी सकाळी संकल्प घेतला आणि तो तोडला बी. मग? मरणाचं धुतलंय त्यांना सकाळीच मी. सकाळी झाला का मग? आईला मला तुला मंजुळा तुला तुझं मला हेच कळत नाही अगं नवीन वर्षाची सुरुवात आहे त्याला जर तू नवीन वर्षाची सुरुवातीला धुतला तर वर्षभर धोतच राहशील त्याला अहो मला काय खाज आहे का त्यांना मारायची? पण कशाला त्यांची खाज हाणते? काही कमी होती का सांगा हा. मला. काय उगाच संडासलं जातं नाही कोण गरम पाणी मागतंय का? हागायला गरम पण देतो का अरे मारायचं नाही तर काय करायचं? मंजुळा, तू आल्यापासून ते नाटक करायला लागले हा. अगं गरम आणि गार तर सोडून दे हे हागायला पहिलं पाणीच नेत नव्हतं मारावं जायचं आणि दगडानेच पुसायचं हे बघ शी बाई. दगड गा ते आणि काय सांगायला त्याचं काय पुदाक ते जाऊ दे मरू दे निवड गाय पण येते आणि काल गेलत का पार्टीला तिकडे आता काय त्या पार्टीचं तर कौतुक सांगू तुम्हाला. हा ना एवढी ढोसली ती दारू पाहिले बार गटारीत. व्हिडिओ पाहिले सगळे बघितलं तुम्ही? सदाशिवरावचं अहो, पार मला अरे कुठं- दारू पिऊन दे ना काय घालतोय बायांच्यात काय नसतं तरी मी तुला म्हणलं होतं की त्याच्यावर लक्ष दे किंवा आबा फुकट पाचतो हे फुकट पिले की मूत पेरा जातील तिथं देगाना घालतील अहो, तरी करायचं तात्या, केलं मला असं गोड गोड बोलून मला याड्यात काढले आणि खुशाल तिकडे गेलेत. बरं 5 वाजता जाऊन बसलेत आणि एवढी दारू ढोसली तुम्हाला काय सांगू, अक्षरशः गटारीत बाद लुळली झालं होती. तुमचं सदा शिवपुराण आणि ते सदा तुमचं तुम्ही बघा आता नवीन वर्ष आहे नवीन वर्षाचं मला काय बोर होऊन व्हायचं नाही एक हा. काम करा ह्या साईडला सदा गेलेला हा. आहे तुम्हाला बघा मला आता असं बघायलाच गावाला लागल तिथं. त्यांना. हा? नाही तर काय स्वतः जाऊ दे. घरी यायचे नाहीत. आणले हानुबिन नको नवीन वर्षाचं काय काय मारत तुम्ही नीट बसा आणि झोपा पण. ते बांबू जर पडलं ना डोक्यात हाय कोणतं? तेवढं तुमचं नाही, नाही. वरतीला टाकलेला. अयो अयो खरं अयो नाही आता बांबू पडला तर आमचा बापा मोडायचा इथं जाऊन द्या मरू दे झोपा मरू द्या त्याच्या आयला नवीन वर्षाचं कसं आहे बघ आमच्या गावचा ना जरा हा कशी भारी ट्रेन आहे. हाय का नाही मग तुझ्या बहिणीच्या तोंडासारखे फटफट 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 झालं का चालू बोलायला अजून? पण काय बरोबर आणि हं? या ड्रेस मध्ये लाका काय सुंदर दिसती हो. हाय का नाही आणि राणी आपण कस काय दिसतोय आज लाका काय हो दाजी माझ्यापाशीच नुसता मोठेपणा मिरीतो आणि घरी गेले की कुत्र्यासारखा मार खाता अहो नवीन वर्षात तर जरा नीट वागा. अगं नीट वागायचं सोड पण संकल्प कसे केले काय दाजी नवीन वर्ष आता चालू झालंय हा. किती मार खाणार आहे ताईचा सकाळी संकल्प घेतला तो पण मोडून टाकला अगं लगेच. बायकोच म्हणते सॉरी बर का अगं त्याचं काय झालंय बघ संकल्प तर होते ना केलेलं आपण कशी केलं एकदम टाकाटक केलं का नाही काय केले हा काय केलं सगळ्यात पहिला संकल्प काय होता काय होता खोटं बोलायचं नाही हा आता वर्षभर मी बघ खोटं बोलताना तुला दिसलं ना हा. तर मी माझी अख्खी मिशी दाढी पांडवाला देऊन टाकीन अरे देवा काय बोलताय खरं. आणि दुसरं काय ते दारू दारू मटण बघ तुला सांगतो दारूला जर कधी हात लावताना दिसलं ना मी तर काय करीन मी नाही पण शपथ सांगतो मी दारू सोडून देईन बाबा दारूने माझी लय इज्जत गेली गावात राव खरं सांगतो हा आता तिसरं काय होतं ग मार खायचा नाही. अरे हा मार बायकोच मार खायचं नाही हा आता नाही खाणार ते मी खरं खाणार नाही. हा. सकाळी काय केले दना मार खाल्ला. अगं बा आता ते कसं राहतं प्रेम राहतं ते प्रेमातला मार राहतो राणी तुला सांगतो हे बघ सकाळी आणि संध्याकाळी मार जर खाल्ला नाही ना मला जेवणच पचत नाही
अहो दाजी डायरेक्ट लाता. आता ते थोडंफार राहत ग आणि लोकाला सांगू नको साध्या मार खातो घरी म्हणून काय. नाही नाही सकाळी सगळं पाणी गरम सगळं अंगावर सांडलं माझ्या. मला तर कुठं चटका बसला माहिती हा. का याच्या माग काय राहतं. काय बी नका बोलू चला. अगं लय घाण चटका बसला किती गरम पाणी होतं. हा अंडरपॅन्ट होय. सगळ्या तुमच्या त्या अंडरपॅन्टला भोक पडलेत. आईला माझे भूक अख्ख्या गावात फेमस झालेत. बरं आता ते काय नाही आता शॉपिंगला चाललोय का नाही मला जीन्स पॅन्ट घ्यायची आहे. वाह. मला एक सॅन्डल घ्यायचाय एक बूट घ्यायचाय. अरे घेऊ की त्याच्या आईला त्याला काय आणि मला पण एक चांगले अंडरपॅन्ट घेऊ. भोक पडलेली भूक पडलेलं नाही चांगली वाली घेऊ की. हा असं म्हणा. बरोबर बरोबर चांगली गोष्ट आहे. तुला आता अशी शॉपिंग करतो अशी शॉपिंग करतो ना हा. टरक भर माल आणू आपण घरी टरक भर. चला टर्रकभर त्या दिवशी म्हणले जेवायला नेतो नेले का तिकडच. अगं होत कधी कधी जाऊ दे चल आपण जाऊ आता. हा मी काय म्हणतो ऐक ना हा ते कुठे गेलं का काय नक्की असत माझ्यासाठी आणि ताईला कळालं तर आतायला काय कळणार रे. सोड्यानं मारीन. अगं लाव तर नक नक लावलं केसात लाव. अगं लाव तर. चला मग. काय लाजते हा. दाजी आपल्या दोघाला जर असं बघितलं ना ताईनं तर दोघाला बी खणके देईन झालं. ताईला कोण सांगणार आहे कळणारच तिला. नाही सांगायचं ग तुला सांगतो घरचं जेवण करून आता मला लई बोर व्हायला लागले. असं नका बोलू दाजी नाही तर काही खरं नाही तुमचं. आणि तसं बी माझी ताईले भारी आहे नाटक करू नका उगा. बरं चला यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी चांदा चौकडी.